Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्ह मध्ये सत्तेचा सारीपाट हा आपला विषय आहे. आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांची जी भाषणं होत आहेत, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सातारा या 4 ठिकाणी राज ठाकरेंची भाषणं झाली आणि राज ठाकरेंच्या या भाषणानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज ठाकरेंची एक भूमिकेची एक वेगळी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरेने सामान्य माणसाची, भूमिपुत्राची एक बाजू घेतली. भूमिपुत्राचं भविष्य काय आहे, कसं अडचणीत आहे याची भूमिका मांडले. आज आपण पाहतोय की राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना मुंबईच्या वेशीवर असलेला जो पालघर जिल्हा आहे, या पालघर जिल्ह्यात मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाठी पूर्णपणे कोरी आहे असं चित्र आपणास पाहावयास मिळते. सत्तेचा सारीपाट या कार्यक्रमामध्ये आपला विषय असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पालघर जिल्ह्यामध्ये जी राजकीय ताकद दिसून यायला हवी होती ती ताकद दिसून येत नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामाजिक घटकांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे प्रकल्पग्रस्त असेल, जो काय सिंचनाचा प्रश्न असेल, मच्छीमारांचा प्रश्न असेल किंवा इथल्या प्रदूषणाचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या वर्षभरात जे काम करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाही. आणि हे काम करण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून कुंदन संके यांची होती. कुंदन संकेने राज ठाकरे यांचं धोरण अंमलात आणले नाही, राज ठाकरे यांची भूमिका स्वीकारलेली नाही. मुद्दा असा आहे, राज ठाकरे यांनी वसईमध्ये जाहीर सभा केली. जाहीर सभा केल्यानंतर राज ठाकरे परस्पर मुंबईत गेले नाही. राज ठाकरे यांनी संपूर्ण पालघर जिल्ह्याचा दौरा केला. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरातील लोकांची समस्या समजून घेतली. इतकंच नव्हे तर राज ठाकरे एका आदिवासी कुटुंबांमध्ये जाऊन जेवले, त्यांच्या घरी भोजन घेतलं. मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांना इथल्या घटकांशी बोलायचं, इथल्या घटकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. इथल्या सामाजिक घटकांना काय अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी राज ठाकरे यांना सोडवायचे आहेत. परंतु राज ठाकरे यांची भूमिका जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत कुंदन संके यांनी मान्य केलेली नाही. जी राज ठाकरे यांच्या जाण्यानंतर, म्हणजे राज ठाकरे यांनी दौरा केल्यानंतर अपेक्षा अशी होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर जिल्ह्यातील प्रकल्पांच्या प्रश्नावर काम पाहिल, पालघर जिल्ह्यातील धरणांच्या प्रश्नावर काम पाहिल, पालघर जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम पाहिल, पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न आहेत, पालघर जिल्ह्यात असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नावर आज काम करणं गरजेचं आहे. कोणताही राजकीय पक्ष याच्याकडे गंभीरपणे पाहत नाही. आज राज ठाकरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा सांगतायत, बाबांनो सावध राहा, तुम्ही समजा तुमचं जे आहे ते कोणतरी घेऊन जाणार आहे, उद्या जे तुमचं आहे त्याच्यावर कोणतरी उद्या दुसरा माणूस कब्जा करणार आहे. हे राज ठाकरे पुन्हा पुन्हा समजावून सांगतायत, दाखले देऊन सांगतायत. आज तीच परिस्थिती पालघर जिल्ह्यामध्ये आहे. दुर्दैव असं आहे की पालघर जिल्हा हा मुंबईच्या वेशीवर आहे. राज ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याला वेळ दिला, परंतु त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये जे घडणं अपेक्षित होतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष संघटनेकडून घडलं नाही. वास्तविक पालघर जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत कुंदन संके, त्यांनी या भूमिकेचा स्वीकार केला नाही असं चित्र आपणास पाहावयास मिळेल. आता आपण पाहू की हा मुद्दा यावेळी चर्चेला येण्याचं कारण काय. मुद्दा असा आहे की आज पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीयदृष्ट्या ताकदीने उभी राहिली असती तर उद्या पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकली असती, निवडणूक जिंकू शकली असती. आजची जी परिस्थिती आहे त्यावरून असं दिसतं पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुढच्या 5 वर्षात तरी कोणतेही राजकीय भविष्य दिसेल असं सांगता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आज पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार म्हणून निवडून येणार हे ठरवण्याची राजकीय ताकद, राजकीय निर्णय क्षमता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे असायला हवी होती. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांचं धोरण अंमलात आणलं असतं, पालघर जिल्ह्यामध्ये त्या धोरणाची जर अंमलबजावणी झाली असती तर किमान पालघर जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची किमान 2 ते 2.5 लाख मतं तयार झाली असती. या 2-2.5 लाखाच्या मताच्या बळावर
पालघर जिल्ह्याचा खासदार कोण असणार हे ठरविण्याची निर्णय क्षमता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आली असती. दुर्दैवाने राज ठाकरे यांचं धोरण काय, राज ठाकरे यांचं स्वप्न काय, या बाबतीत कुणीही म्हणजे पालघर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाध्यक्ष असतील यांनी गंभीरपणे पाहिलेलं नाही. आपण पाहू, अविनाश जाधव यांच्याकडे पालघर जिल्हा संघटना बांधणी करण्याची जबाबदारी आहे. अविनाश जाधवने वेळ दिला, कार्यकर्त्याला ताकद दिली, परंतु अविनाश जाधव यांनी बाकी सगळे निर्णय घेतलेले योग्य असले तरी अविनाश जाधव यांनी जो कुंदन संके यांना जिल्हाध्यक्ष करण्याचा जो निर्णय घेतला, राज ठाकरेंकडे जी शिफारस केली, तीच चूक अविनाश जाधव यांची ठरली आणि त्या चुकीचे एवढे परिणाम झाले की आज पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजकीय प्रभाव दिसून येत नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पालघर जिल्ह्यामध्ये जी राजकीय जो नुकसानीचा भाग आहे त्याच्यातला काही भाग आपण पाहू. आज ही पालघर लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 6 महिन्यानंतर विधानसभा होणार आहे. 6 मतदारसंघ पालघर जिल्ह्यात आहे. कोणताही मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढेल किंवा इतर कोणत्या पक्षाला सोबत घेऊन लढेल असं चित्र आज सांगता येत नाही. तशी बांधणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली नाही. 6 महिन्यात ते निर्माण करणं कदाचित शक्य नाही. राहिला प्रश्न त्यानंतर वसई विरार महापालिकेची निवडणूक येते. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी बहुजन विकास आघाडीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लढावं लागेल, कारण बहुजन विकास आघाडी हा सत्ताधारी पक्ष आहे, तो कुणालाही जागा सोडणं शक्य नाही. राहिला प्रश्न आज लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचार सुरू आहे, त्यावेळी बहुजन विकास आघाडी जिंकण्याचं जे गणित मांडते त्यावेळी पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बहुजन विकास आघाडीला 50,000 मतं मिळतील असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होतोय. उद्या विधानसभांमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतं आपणास मिळतील असा अंदाज व्यक्त होईल. या पलीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोणतीही जमेची बाजू तयार होणार नाही. उद्या महापालिका निवडणूक जिंकण्याची भूमिका काय आहे, उद्या जिल्हा परिषद जिंकण्याची भूमिका काय आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पालघर जिल्ह्यामध्ये नक्की सामाजिक प्रश्नावर भूमिका काय आहे, याचं उत्तर या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहे कुंदन संके यांना देता येणार नाही. कुंदन संके यांनी फक्त बुलेट ट्रेनच्या प्रश्नावर मोठमोठ्या आणाभाका केल्या, त्या पलीकडे कुंदन संके यांनी कोणतंही आंदोलन घेतलेलं नाही. जी काय छोटी मोठी आंदोलनं घेतली असतील परंतु त्या आंदोलनाचा प्रभाव फारसा पालघर जिल्ह्यात दिसून आला नाही, राज्याच्या राजकारणात दिसून आला नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवत नाहीत, पण त्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज ठाकरे स्वतःच्या विचाराची एक मांडणी करतायत, स्वतःच्या सभा घेत आहेत आणि या सभांमधून एक संदेश पुढे जातोय की राज ठाकरेंना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःचे 5-25 आमदार निवडून आणायचे आहेत आणि या राज ठाकरेंच्या भूमिकेमध्ये पालघर जिल्ह्याचे जे संघटना आहे ती कुठेतरी समाविष्ट नाहीत असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. एकूण आज चर्चेचा जो विषय आहे की पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजकीय प्रभाव दिसून येत नाही. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटनेची जी बाजू आहे ती कमकुवत आहे, ही कारणीभूत आहे का? पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कुंदन संके यांना पुन्हा नेमलंय. ज्या कुंदन संखेने गेल्या 8 वर्षात कोणती संघटना बांधणी केली नाही, त्या कुंदन संखेने या वर्षभरात कोणती संघटना बांधणी केली नाही. असंख्य कार्यकर्ते कुंदन संके यांच्यामुळे नाराज आहेत. आज ते निष्क्रिय आहेत, कोणत्याही पक्षात गेलेले नाहीत. असंख्य कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून आजपर्यंत सांगतात तुम्ही कुंदन संके सोडून कुणालाही सोम्या गोम्याला जिल्हाध्यक्ष नेमा, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करू, आम्ही जिल्ह्यात संघटना बांधणी करू. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहत नाही. आज त्याचंच कारण म्हणून आज पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो राजकीय प्रभाव हा दिसून येत नाही असं आपणास मानावं लागेल. आपण समर्थन लाईव्हमध्ये सत्तेचा सारीपाट हा कार्यक्रम पाहिला. इथून पुढे समर्थन लाईव्हमध्ये सत्तेचा सारीपाट हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण यूट्यूबवर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.